नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज उल्ले, संचालक उल्ले क्लासेस कोथरूड पुणे। MPC न्यूज शिक्षण संवाद यांच्यातर्फे आयोजित इयत्ता 10वी व्याख्यानमालेमध्ये आज आपण गणित भाग 2 म्हणजेच भूमिती या विषयावर चर्चा करणार आहोत। परीक्षेला खरं तर आता 10 दिवस शिल्लक आहेत आणि या 10 दिवसामध्ये भूमितीची तयारी कशा प्रकारे करावी यासाठीचा हा खरं तर अट्टहास। म्हणजे तुमचा बेसिक अभ्यास वगैरे झालेला आहे, परंतु हे लेक्चर कशा प्रकारचे आहे त्याला फिनिशिंग टच म्हणू की ज्या विद्यार्थ्यांना 40 पैकी 35 मार्क्स मिळतात त्यांना 40 पैकी 40 गुण मिळवायचे आहेत, किंवा काही विद्यार्थ्यांना जेमतेम 20 मार्क्स मिळत आहेत त्यांच्या मार्कमध्ये आता या 10 दिवसांमध्ये आपल्याला कशा प्रकारे वाढ करता येईल यासाठी आपण हे या लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहोत। खरं तर भूमिती हा विषय जो आहे तो बऱ्याच विद्यार्थ्यांना आवडत नाही, म्हणजे बीजगणिताच्या तुलनेमध्ये भूमिती थोडंसं मुलांना कमी आवडतं। त्याची अनेक कारणं सुद्धा आहेत, परंतु एक लक्षात ठेवा मित्रांनो की भूमिती आणि बीजगणित हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। ज्या विद्यार्थ्याला असं वाटतं की मला 80 पैकी 80 गुण मिळावे, त्या विद्यार्थ्याला दोनपैकी कोणताही विषय ऑप्शनला टाकून चालणार नाही, किंवा दोन्ही विषयाची दोन्ही पेपरची तयारी आपल्याला समान करावी लागेल, तेव्हा कुठे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील। आणि खरं तर आपण जर सिस्टमॅटिक अभ्यास केला, म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जर आपल्याला प्रॉपरली कळलं असेल, योग्य प्रकारे कळलं असेल, आपला अभ्यास जर नीट असेल तर खरोखर 80 पैकी 80 गुण मिळवणं अवघड नाही। पण त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपल्याला कळायला हवं। मी कदाचित तुमच्या स्कूलमध्ये सराव परीक्षा झाल्या असतील, त्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टीचा अभ्यास केलेला असेल, तरी पण आपण आज या व्याख्यानाच्या माध्यमातून एक थोड्याच काळामध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण समजून घेऊया। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भूमिती असो की बीजगणित असो त्यामध्ये एकूण 5 प्रश्न असतात। 5 पैकी जो पहिला जो प्रश्न असतो तो कंपल्सरी असतो, त्याच्यामध्ये आपल्याला पर्याय नसतो। तर प्रश्न क्रमांक 1 जो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना 40 पैकी 40 गुण मिळतात त्यांना त्यांचे सुद्धा मार्क्स या प्रश्नामध्ये जाऊ शकतात। अतिउत्साह आपण त्याला म्हणू शकतो, एक्साइटमेंट मध्ये मुलांचे मार्क्स की सोपा पेपर आहे आपण लिहू शकू, तसं नाही। हा जो प्रश्न आहे 8 मार्काचा प्रश्न आहे। याच्यामध्ये जो पहिला प्रश्न असतो अ, त्याच्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात 4, प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असतात, असे 4 गुण। आणि जो दुसरा प्रश्न असतो ब, त्यामध्ये तुम्हाला 4 कंपल्सरी प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात। एकूण 8 मार्काचा प्रश्न। मी तुम्हाला परत एकदा सांगतो की पहिला प्रश्न जरी आपल्याला सोपा वाटत असला तरीही तो आपण काळजीपूर्वक सोडण्याचा प्रयत्न करावा, तरच आपल्याला 40 पैकी 40 कडे वाटचाल करता येईल। कारण इथे जो आपला 1 गुण जरी गेला तरी तो रिकव्हर होत नाही, कारण बाकी प्रश्नामध्ये आपल्याला पर्याय असतात। प्रश्न क्रमांक 1 मध्ये जरी तुम्हाला सोपा वाटला तरी पर्याय नसतो, त्यामुळे एखादा प्रश्न जरी चुकला तरी त्याचा परिणाम आपल्या थेट 40 पैकी 40 मार्क मिळण्याच्या आपल्या इच्छेला होतो। म्हणून हा प्रश्न अतिशय काळजीपूर्वक आपण सोडवला पाहिजे। दुसरा जो प्रश्न आहे प्रश्न 2 अ, ह्यामध्ये कृती असते। पहिल्या प्रश्नामध्ये अ मध्ये कृती असते, त्या साधारणतः आपल्याला 3 पैकी 2 कृती सोडवायच्या असतात। साधारणतः पाठ्यपुस्तकातल्याच त्या कृती असतात। प्रत्येक कृतीला 2 गुण, एकूण 4। त्यातला जो ब प्रश्न आहे तो 5 पैकी आपल्याला 4 उपप्रश्न सोडवायचे असतात, 5 पैकी 4, तिथे आपल्याला पर्याय मिळतो। आणि प्रत्येक प्रश्न 2 गुणांचा, एकूण 8, म्हणजे हा 12 मार्काचा दुसरा प्रश्न अतिशय महत्त्वाचा। म्हणजे तुम्ही खरं जर विचार केला, प्रश्नपत्रिकेचा अभ्यास जर केला तर एकूण 8 आणि 12 दोघांची बेरीज 20, तुम्ही या ठिकाणीच खरं तर पास होता। ज्या विद्यार्थ्यांना थोडं भीती वाटते भूमितीची किंवा बीजगणिताची, त्यांनी ह्या 2 प्रश्नावरती जास्तीत जास्त फोकस करा, जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा, जेणेकरून तुमचे 20 पैकी 20 मार्क तुम्हाला सगळ्यांना मिळतील। आणि ज्यांना 40 पैकी 40 गुण पाहिजे असतील त्यांना इथे पर्याय नाही, 20 पैकी 20 गुण त्यांना कंपल्सरी मिळायलाच हवे। पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, त्यामध्ये परत पहिला जो प्रश्न आहे त्यामध्ये कृती असते, आपल्याला 2 पैकी 1 कृती आपल्याला असते। त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं की ज्या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला गेलाय, ज्या ठिकाणी आपल्याला बॉक्स भरायचे आहेत त्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन्स बाजूला करावे आणि आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेली माहिती दिलेली आहे त्याप्रमाणेच आपल्याला हा प्रश्न सोडवायचा असतो। त्याप्रमाणेच आपल्याला बॉक्स किंवा आपण त्याला चौकट म्हणू त्याप्रमाणेच ती माहिती भरायची असते। बरेचदा मुलं काय करतात की हा प्रश्न सॉल्व्ह करतात आणि कुठे अंडरलाईन करायचं किंवा कुठे बॉक्स आहे हे बघतच नाहीत। नुसताच प्रश्न सोडून आपल्याला चालणार नाही। ज्या पद्धतीने प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे प्रश्नपत्रिकेमध्ये, त्याच पद्धतीने तो आपण उत्तरपत्रिकेमध्ये लिहावा। प्रश्न 3 ब मध्ये आपल्याला 4 पैकी 2 प्रश्न सोडवायचे असतात। साधारणतः
पाठ्यपुस्तकातले जे प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न 3 गुणांचा म्हणजे एकूण 6 गुण, प्रश्न क्रमांक 3 9 गुणांचा एकूण. मी थोडे फास्ट घेतो कारण तुमचा अभ्यास अगोदर झालेला आहे. ह्याच्यामध्ये खूप जास्त वेळ न घालवता नंतर आपण प्रत्येक प्रश्नामध्ये साधारणतः कोणते प्रश्न विचारले जातात, नेमक्या होणाऱ्या चुका ज्या साधारण चुका असतात ज्या आपल्याला मार्क मिळण्यापासून आपल्याला रोखतात आउट ऑफ मार्क मिळण्यापासून, तो पण आपण विचार करूया. पुढे प्रश्न क्रमांक 4 आहे. या 4 मध्ये आपल्याला 3 पैकी कोणतेही 2 प्रश्न आपल्याला विद्यार्थ्यांना सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न 4 मार्काचा असतो. थोडे लेंदी प्रश्न किंवा आपण त्याला हॉट्स टाइप्स म्हणू. हॉट्स म्हटल्यापेक्षाही आपण त्याला म्हणू की मोठे प्रश्न म्हणू. हॉट्स प्रश्न प्रश्न आपल्याला 5 मध्ये विचारले जाऊ शकतात. यामध्ये पण एखादा विचारला जाऊ शकतो, परंतु ह्याच्यामध्ये अभ्यासक्रमावर आधारित असतात. जे काय प्रश्न विचारले जातात ते बेसिक कन्सेप्ट त्याच्या बदलत नाही. पाठ्यपुस्तकामध्ये मात्र आकडे बदलतील पण कन्सेप्ट बदलत नाही. त्याच्यामुळे 4 मार्काचे 2 प्रश्न एकूण 8 गुण. आणि सर्वात शेवटचा प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक 5, त्यामध्ये आपल्याला 2 पैकी 1 प्रश्न सोडवायचा असतो, ज्याला 3 मार्क्स असतात. हा जो प्रश्न आहे त्याला आपण मुक्तोत्तरी प्रश्न म्हणतो. ओपन एंडेड क्वेश्चन ज्याला म्हणतात, मुक्तोत्तरी प्रश्न म्हणतो आपण त्याला. त्यामध्ये तुम्हाला साधारणतः काळ, वेळ, त्यानंतर वय, त्यानंतर संख्या, त्यानंतर आपण त्याला असं म्हणू की वेगावरची काय गणित, अशा प्रकारे तुम्हाला ते नंबर्स दिलेले असतील. त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतात. त्याच्यामध्ये बीजगणिताचा विचार जर केला तर आणि भूगोलाचा विचार जर केला तर काही तुम्हाला माहिती आकृत्या काढा सांगतील की भौमितिक रचना, पर्टिक्युलरली भौमितिक रचना तुम्हाला यामध्ये काही प्रश्न असे येऊ शकतात. असे एकूण 40 मार्काचा बायफर्केशन आहे. हा जो 40 मार्क कंपल्सरी एकूण तुम्हाला माहिती आहे की विथ ऑप्शन साधारणतः 60 मार्काचा आपल्याला पेपर असतो. तर हे झालं प्रश्नपत्रिकेचं पूर्ण स्वरूप. हे तुम्हाला सर्वांना स्वरूप माहिती पाहिजे. म्हणजे पर्टिक्युलरली काही प्रश्नामध्ये कसे आपल्याला आता हा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4, त्यामध्ये साधारणतः आपल्याला कोणत्या धड्याचे प्रश्न येऊ शकतात. जास्तीत जास्त ज्या प्रश्नांना वेटेज जास्त आहे, ज्या प्रकरणांना जास्त गुण आहेत त्यातलेच प्रश्न साधारणतः याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. असं हे जे आहे हे आहे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मी तुम्हाला अगोदर सांगितलं की प्रश्न क्रमांक 1 हा अतिशय महत्वाचा आहे. 1 मार्काचा प्रश्न जरी असेल तर तो महत्वाचा असतो. आपल्याला जे 4 ऑप्शन असतात त्या सगळ्यांचा अभ्यास करून कधी कधी आपल्याला आपण सॉल्व्ह करून उत्तर काढतो, कधी कधी उलट्या प्रकारे पण आपल्याला करता येतं. हे सगळं आपल्याला करून तो प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा असतो. आता त्याच्यामध्ये 1 गुणांसाठी कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर पहिलंच प्रकरण जर आपण घेतलं तर याच्यामध्ये प्रमाणाचे विरोध प्रमेय किंवा तुम्हाला असा प्रश्न दिला असेल की खालीलपैकी कोणती कसोटी समरूपतेमध्ये नाही. खालीलपैकी कोणती कसोटी समरूपतेमध्ये नाही. हा तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतील. आपण जर दुसऱ्या चॅप्टरचा अभ्यास केला तर आपण पायथागोरस होतो त्यापैकी खालीलपैकी कोणते त्रिकूट नाही किंवा खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट नाही, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण जर सर्कलचा विचार जर केला तर जर 2 बाह्यस्पर्शी वर्तुळ असतील तर 2 बाह्यस्पर्शी वर्तुळामध्ये किती सामायिक स्पर्शिका काढता येतात, हा एक प्रश्न येऊ शकतो. किंवा आपण जर त्रिकोणमितीय चॅप्टरचा जर विचार केला तर मग 9 सेक वर्ग थीटा वजा 9 टॅन वर्ग थीटा ह्याची किंमत किती, तुम्हाला खाली 4 ऑप्शन दिलेले असतील. तर अशा प्रकारचे 1 मार्काचे प्रश्न असतात. 1 मार्काच्या प्रश्नाची जर आपल्याला चांगली तयारी करायची असेल तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की प्रश्नसंच जो आहे म्हणजे प्रत्येक प्रकरणानंतर शेवटी जो प्रश्नसंच असतो त्याच्यामधला क्वेश्चन 1 पहिला आणि दुसरा, ह्यामध्ये तुम्हाला जो प्रश्न पहिला आहे त्याची तयारी होईल आणि प्रश्न दुसऱ्यामध्ये जे 1 मार्काला प्रश्न विचारले जातात त्याची आपली तयारी चांगल्या पद्धतीने होऊ शकते. किंवा 21 अपेक्षित हे आहे, ह्यामध्ये पण तुम्हाला भरपूर डेटा दिलेला आहे. त्यामध्ये ज्यांना थोडंसं भूमिती अवघड जातं त्याने हा प्रश्न असेल पहिला दुसरा तो 21 अपेक्षित मध्ये केला तरी चालण्यासारखं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 जो आहे त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता एक लक्षात घ्या की प्रश्न क्रमांक 2 सुरुवातीला कृती असेल, तुम्हाला 2 कृती करायच्या असतात. त्या कृती सोप्या असतात, एवढा अवघड नसतात. त्यामधला प्रश्न 2 त्याचा जो ब प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 मार्काचे किंवा 2 गुणांचे 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. त्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की 2 गुणांसाठी जास्तीत जास्त किती पायऱ्या किंवा किती स्टेप्स हव्यात. खूप पानभर गणित सोडू नये कारण आपल्याला वेळेचं नियोजन परत करायचंय आणि आपल्याला कळायला हवं की 2 मार्कासाठी जास्तीत जास्त 4 किंवा 5 स्टेप्स अपेक्षित आहेत. खूप जास्त स्टेप्स करू नका. त्यासाठी तुम्हाला सिलेक्शन करावं लागेल, त्या प्रश्नाची निवड योग्य पद्धतीने करावी लागेल.
जो प्रश्न आपल्याला किमान वेळेत होईल आणि ज्या प्रश्नाबद्दल आपल्याला आत्मविश्वास आहे असेच प्रश्न तुम्ही निवडा, जेणेकरून तुम्हाला कमी वेळेत अतिशय अचूक उत्तर येईल. आता 2 मार्काचा आपल्याला बरेचदा असं होतं की ज्या जनरली ज्या चुका होतात त्या कशामध्ये होतात, तर प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 3 मध्ये. म्हणजे हुशार मुलांच्या सुद्धा चुका याच प्रश्नामध्ये जास्तीत जास्त होतात. मग अशा वेळेस काय करावं की सोडवतानाच तुम्ही एखादा ऑप्शन जास्त सोडवा. प्रश्न क्रमांक 2 मध्ये तुम्हाला 4 प्रश्न सोडवायचे असतात 5 पैकी. शक्य असेल आणि जर तुमचा स्पीड चांगला असेल लिहिण्याचा तर तुम्ही त्याच वेळेस एखादा प्रश्न जास्त सॉल्व्ह केला तरी काही हरकत नाही, कारण कधी कधी एखाद दुसरा त्याचा प्रश्न आपला चुकू शकतो. म्हणून या प्रश्नामध्ये महत्वाचं काय, 2 गुणांचा प्रश्न आहे हा, त्यासाठी कमीत कमी 2 स्टेप्स आणि जास्तीत जास्त 4 ते 5 स्टेप्स म्हणजे पायऱ्या, ह्यापेक्षा जास्त लिहिणं अपेक्षित नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय आहे, तर प्रश्न क्रमांक 3 मध्ये परत तोच प्रश्न आहे. पहिला जो प्रश्न असतो तो कृती असतो. बरेचदा प्रमेय जे आहे आपल्या भूमितीमध्ये जे प्रमेय आहे त्याच्यावर आधारित हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. विद्यार्थ्यांना प्रमेय आपल्याला खूप चांगली करायची, खूप प्रमेय नाही आहेत, अभ्यासात बराचसा कमी झालेले व्यत्यास आपल्याला नाहीये. त्यामुळं प्रमेयची तयारी जर आपण रोज इथपासून पुढे रोज आपण एक दिवस एक प्रमेय जरी केलं तरी चालण्यासारखं आहे. त्यामुळे त्याची तयारी तुमची उत्तम होईल. प्रश्न क्रमांक 3 बी जो आहे, प्रश्न क्रमांक 3 आपण ज्याला ब म्हणू, त्याच्यामध्ये तुम्हाला एखादं त्रिज्येचं वर्तुळ 3 समजा असं एखादं गणित आहे की 3.2 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.2 सेमी अंतरावर एखादा बिंदू पी घ्या आणि त्या बिंदूपासून वर्तुळाला स्पर्श करा, असा एखादा प्रश्न येऊ शकतो. किंवा मग दिलेले 3 बिंदू एक रेषीय आहेत, आपण त्याला निर्देशन भूमिती म्हणतो, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. किंवा तुम्हाला चौरसाचा तुम्हाला कर्ण दिला असेल, चौरसाचा कर्ण दिला त्यावर तुम्हाला परिमिती त्याची काढायला असा एक प्रश्न येऊ शकतो. साधारणतः त्रिकोणमितीमधलं पण सिद्ध करा, अशा प्रकारचे प्रश्न 3 मार्काच्या मध्ये येऊ शकतात. आता आपण जर पायथागोरसचा विचार केला किंवा आपण प्रश्न क्रमांक 2 साठी, मी थोडंसं मागे जातो, प्रश्न क्रमांक 2 साठी जेव्हा तुम्हाला सांगतात की तुम्हाला असा त्रिकोण दिलेला असतो आणि ही रेषा PQ BC ला समांतर आहे का, तुम्हाला किमती दिलेल्या असतील. समजा इथे 2 4 आणि 3 6 असं दिलेलं असेल आणि रेषा PQ रेषा BC ला समांतर आहे का हे आपल्याला सांगायचं आहे. या केसमध्ये बरेच मुलं काय करतात, म्हणजे आता या अनुषंगाने कोणत्या प्रश्नामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे एक आपण डिस्कस करू. त्यानंतर साधारणतः तुमच्या चुका कशा होतात, साधारणतः म्हणजे अतिशय सोपे प्रश्न असतात पण लिहिताना आपण चुका कशा पद्धतीने करतो ते आता आपण बघूया. या ठिकाणी करताना बरेच विद्यार्थी असे सोडवतात AP/PB आणि AQ भागिले QC असं समोरासमोर करतात. मग 2/4 3/6 असा भाग जाईल आणि म्हणून मग असं दाखवतात. एक लक्षात घ्या, हे कॅल्क्युलेट, आता हे 2 रेशो सारखे आहेत आपल्याला माहिती नाहीये. या उदाहरणामध्ये मी तुम्हाला 2 ह्या किमती अशा दिल्यात की रेशो सारखा आहे, पण रेशो सारखा असं जर असतं काय केलं असतं आपण, मग त्या केसमध्ये 1/2 नॉट इक्वल टू म्हणजे 1/2 हा भागाकार 1/2 येतोय, हा भागाकार 3/5 येईल. मग हा शेवटच्या स्टेपला आपल्याला असमान दाखवता येणार नाही. मग खरं तुम्ही जर पुस्तकात आता बघा सगळं आपल्या पुस्तकात दिलेलं आहे, सगळ्या मेथड सगळ्या पद्धती आपल्या पुस्तकात दिलेल्या आहेत. या ठिकाणी आयडियली काय करायला हवं, तर AP/PB ही किंमत सेपरेट काढा, AQ/QC ही किंमत, याला 1 नाव द्या, याला 2 नाव द्या आणि मग 1 आणि 2 वरून तुम्ही ठरवा. 1 व 2 वरून तुम्हाला ठरवायचं की हा रेशो सारखा आहे की नाही. मग AP/PB बरोबर AQ/QC असं जर सारखं असेल तर मग हे 2 सारखे दाखवा. इथे तुम्ही सुरुवातीला सारखं दाखवू नका, कारण कधी कधी हे 2 सारखे नसण्याची पण शक्यता असते. त्यामुळे मॅथमॅटिकलचा विचार केला तर हे मेथड योग्य नाही. पुस्तकात अशी मेथड दिलेली नाही. काही स्कूलमध्ये शिक्षक अशी चुकीची मेथड मुलांना शिकवतात, त्यामुळे मुलांचे मार्क जातात. तर हे योग्य नाही. हा रेशो सेपरेट काढा, हे गुणोत्तर सेपरेट काढा, हे गुणोत्तर सेपरेट काढा आणि अशा पद्धतीने ते तुम्हाला लिहायचं आहे. याचबरोबर पायथागोरसचा आपण जर विचार केला तर तुम्हाला पायथागोरसचं त्रिकूट की असे समजा की 9 40 आणि 41 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे का. याच्यामध्ये सुद्धा करताना आपण काय करायचंय की सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग सेपरेट घ्यायचा. सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग 41 चा वर्ग बरोबर 1681, त्याला 1 नंबर नाव द्या. इतर 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज 81 अधिक 1600 हे 1681, याला 2 नंबर नाव द्या. आणि नंतर घ्या की 1 व 2 वरून सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग बरोबर इतर 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज आणि म्हणून हे पायथागोरसचे त्रिकूट आहे.
अशा पद्धतीने व्यवस्थित लिहा. कारण ह्या दोन साधारणतः प्रश्नामध्ये मी बरेचदा बघितलं की मुलं बरेचदा असे करतात, 41 वर्ग बरोबर 9 वर्ग अधिक 40 वर्ग. असं आवश्यक नाही की प्रत्येक वेळेस तुम्हाला हे बेरीज घ्यायची आहे. आपल्याला चेक करायचंय. मग चेक जर करायचं असेल तर तुम्ही सेपरेटली करायला हवं. सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग, इतर दोन बाजूच्या वर्गांची बेरीज, आणि अशा प्रकारे जर सारखे असेल तर दाखवा, अदरवाईज नका दाखवू. तर हा प्रश्न साधारणतः आहे. त्यानंतर 2 मार्कासाठी परत केंद्राचा वापर न करता वर्तुळाला स्पर्शा काढा, किंवा वर्तुळाला एखादा तुम्हाला बिंदू दिलेला असेल त्याला स्पर्शा काढा. स्पर्शा काढताना एक लक्षात घ्यायचं, तुम्ही स्पर्शा काढताना ही जी रेडियस आहे, समजा ओ केंद्र आहे आणि आपल्याला सांगितलं की 2.1 त्रिज्येचे वर्तुळ काढा. आपण वर्तुळ काढतो, तर ही आपण त्रिज्या वाढवतो. मग याच्यामध्ये आपण इथे दोन्ही बाजूला कंस करून मग आपण याचा लंब दुभाजक काढतो. साधारणतः अशा प्रकारे करतो. मग हे काढताना आपण कोणत्या तत्वाचा किंवा कोणत्या प्रमेयाचा वापर केलेला हे आपल्याला माहिती असावं. जेव्हा आपण स्पर्शिका काढतो, या ठिकाणी ही त्रिज्या आणि स्पर्शिका, त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते. हे तत्व, हे प्रमेय आपण या गणितामध्ये वापरलं, म्हणून या ठिकाणी 90चं हे जे चिन्ह आहे, हा जो बॉक्स आहे तो देणं आवश्यक आहे. आणि इथं नाव द्या की असेल किंवा काय. वर्तुळ केंद्राचा उपयोग करताना इथे आपण वर्तुळ केंद्राचा उपयोग केलेला आहे. ही जी पद्धत आपण जी वापरलेली आहे त्याच्यामध्ये वर्तुळ केंद्राचा उपयोग आपण केलेला आहे. यामध्ये अशा प्रकारे हा लंब दाखवा. किंवा तुम्हाला सांगितलं की एखादं वर्तुळ काढा आणि वर्तुळ केंद्रापासून काही ठराविक अंतरावर एखादा बिंदू घ्या. इथनं जेव्हा आपण बिंदू घेतो आणि जर आपल्याला सांगितलं की इथनं 2 वर्तुळाला स्पर्शिका काढा, त्यामध्ये सुद्धा आपण याचा अगोदर लंबदुभाजक काढतो. मी डायरेक्ट करतो हे, आणि मग इथनं एवढं अंतर घेऊन आपण असे 2 आर्क्स पण करू शकतो किंवा आपण वर्तुळ पण काढू शकतो. त्यामध्ये सुद्धा हे लंब, हे जे साइन आहे दाखवणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारच्या काही ज्या मी तुम्हाला सांगितलं की नॉर्मली ज्या मुलांच्या चुका होऊ शकतात त्या अशा प्रकारे आहे. त्यानंतर भूमितीमध्ये अजून बघा काही जे प्रश्न असतात. तुम्हाला वर्तुळाचा विचार जर आपण केला असं मला एक आंतरिक कोण देतील आणि तुम्हाला असं याचं माप देतील. याचा जर 30 अंश सेल्सिअस 30 अंश जर असेल तर ह्या केंद्रीय कोणाचं माप काढा, किंवा आपण हा कंस म्हणू, वर्तुळ कंस. अशा प्रकारचा प्रश्न 3 मार्काला येऊ शकतो. तर हे साधारणतः प्रश्न तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेले आहेत. 3 मार्काचे प्रश्न जे आहेत ते बहुतांशी पाठ्यपुस्तकातलेच असतात. पहिला जो प्रश्न आहे 3 अमदती कृती आहे, जी अतिशय सोपी असते लिहायला. मी तुम्हाला सांगितलं की त्यामध्ये बरेचदा प्रमेय असतात, आणि इथे मात्र क्वेश्चन 3B मध्ये अशा प्रकारचे प्रश्न. मग पहिला असेल, दुसरा, तिसऱ्या प्रकारामध्ये भौमितिक रचनेवर आधारित एक प्रश्न तर याच्यावर तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 3 मार्कांच्या प्रश्नानंतर आपण आता 4 मार्काचे प्रश्न असतात जे अतिशय महत्त्वाचे असतात. त्या प्रश्नांचा आपण विचार करूया. सामान्य मुलांना प्रश्न क्रमांक 3 पर्यंत सॉल्व्ह करणं म्हणजे प्रश्न सोडवणं अतिशय सोपं जातं. प्रश्न क्रमांक 4 मध्ये थोडे प्रॉब्लेम येऊ शकतात. कारण या चौथ्या प्रश्नामध्ये बरेचदा एकापेक्षा जास्त संकल्पनांचा वापर केलेला असतो. आणि मग प्रश्न क्रमांक 4 ची तयारी आपण कशी करावी, तर तुमच्या प्रत्येक सराव संचामध्ये जे काही मोठे प्रश्न दिलेले असतील ते मोठे प्रश्न, किंवा मोठी प्रमेय जे आहेत ते मोठी प्रमेय, सोडवलेली गणितं, त्यानंतर जो शेवटी आपला प्रश्नसंच असतो त्यातली काही गणितं, हे काही गणितं म्हटल्याशिवाय आपल्याला सर्वच गणितं ज्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळवायचे आहेत, म्हणजे पूर्ण मार्क मिळवायचे आहेत, त्या मुलांना पर्यायच नाही, त्यांना प्रत्येक गणित आणि गणित आलं पाहिजे. एकच लक्षात ठेवायचे की हे जर चौथा जो प्रश्न आहे या चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त संकल्पनांचा वापर बरेचदा करावा लागतो, आणि हे पण बेसिकवरच आधारलेलं असतं, फार अवघड नसतात. त्यामुळे ज्यांना चांगले मार्क्स मिळायला हवेत त्यांनी हा प्रश्न त्यांना सोडून चालणारच नाही. या प्रश्नाची तयारी किंवा जास्त करायला पाहिजे. बरेचदा मुलं काय करतात की 3 प्रश्न चांगले करतात, 5वा पण बऱ्यापैकी त्यांना येतो, आणि चौथ्या प्रश्नामध्ये जनरली चौथ्या प्रश्नामध्ये पण एक चूक होण्याची शक्यता असते. 2 पैकी 1 जर तुम्हाला प्रश्न चुकू शकतो. त्यामुळं जर आपल्याला वेळ असेल, जर तुमचा वेग चांगला असेल पेपर लिहिण्याचा, तर हा जो ऑप्शन आहे क्वेश्चन नंबर 4 मधला, हा ऑप्शन सुद्धा तुम्हाला हे करायचा आहे. 3 पैकी आपल्याला 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. साधारणतः प्रश्न कशा प्रकारे त्यामध्ये येऊ शकतात की तुम्हाला हे एक सर्कल दिलेला आहे आणि तुम्हाला दुसरं एक सर्कल दिलेलं आहे, मोठं वर्तुळ दिलेलं आहे, आणि याच्यामध्ये
या दोन छेदिका अशा दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये अशा प्रकारची आकृती बघा ही. तर यामध्ये कदाचित हा दिलेला पण नसेल आणि तुम्हाला सांगतील की या आकृतीमध्ये AB समांतर DC दाखवा. या आकृतीमध्ये AB समांतर DC दाखवा. मग अशा प्रकारच्या गणितामध्ये काय करावं? तर अशा प्रकारच्या गणितामध्ये सुरुवातीला दिलेली माहिती आपल्याला काय दाखवायचं आहे प्रॉपरली लिहा. नुसतंच त्याची उकल म्हणून लिहू नका. दिलेली माहिती काय दाखवायचं. आता बघा AB आणि DC समांतर केव्हा होतील? समांतर आपल्याला दाखवायच्या. एक विचार करायची पद्धत असते की दोन रेषा समांतर केव्हा असतात. त्यासाठी समांतर रेषांचे गुणधर्म आपल्याला माहिती हवे की दोन रेषा समांतर असण्यासाठी एकतर त्यांचे संगतकोन सारखे असावेत किंवा त्यांचे विक्रमकोन सारखे असावेत किंवा आंतरकोन परस्पर पूरक असावे. ह्या तीन गोष्टींपैकी या फिगरला अनुसरून आपल्याला जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करावा. यामध्ये आपण काय करतो? आपण याच्यामध्ये रचना करतो. या फिगरमध्ये या आकृतीमध्ये आपण रचना लिहावं लागेल, दाखवावं लागेल रचना. मग आणि तसंही या दोन रेषाखंडांमध्ये AB आणि DC मध्ये सामायिक काहीच नाहीये, तेव्हा आपल्याला डायरेक्टली दाखवता येणार नाही. मग त्यासाठी आपण मीडियम म्हणून याला घेऊया. PQ आपण काढला किंवा PQ जोडला. मग याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की हा जो चौकोन आहे ABQP हा चक्रीय चौकोन आहे. चक्रीय चौकोन का आहे? तर याचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर आहेत म्हणून त्याला आपण चक्रीय म्हणतो. मग त्यासाठी आपल्याला चक्रीय चौकोनाचा गुणधर्म माहित असणं आवश्यक आहे. तर चक्रीय चौकोनाचा गुणधर्म काय आहे की चक्रीय चौकोनाचे सम्मुखकोन परस्पर पूरक असतात. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? A आणि Q परस्पर पूरक म्हणजे त्यांची बेरीज 180. म्हणजे बघा आता तुम्ही या ठिकाणी दोन संकल्पना वापरल्या. आपण सुरुवातीला विचार केला की AB आणि PQ समांतर कसं दाखवता येईल, त्यासाठी समांतर रेषांच्या कसोटी, ती एक संकल्पना झाली. दुसरी संकल्पना या ठिकाणी हा जो चौकोन आहे हा चक्रीय चौकोन आहे. मग या ठिकाणी आपण चक्रीय चौकोनाचा गुणधर्म वापरला. चक्रीय चौकोनाचा गुणधर्म कोणता? तर चक्रीय चौकोनाचे सम्मुखकोन पूरक असतात. पूरक म्हणजे त्यांची बेरीज 180 असते. हे मग लिहिलं कोण A आणि कोण Q यांची बेरीज 180 समीकरण 1 नंबर नाव दिलं. तर या Q मध्ये आणि इथे काय संबंध आहे? तर तुम्ही जर फिगर नीट बघितली तर तुम्हाला हा असं दिसेल बघा, हा आणि हा अँगल. आता जसा आपण चौकोन ABQP हा चक्रीय चौकोन म्हटलं त्याप्रमाणे चौकोन PQCD हा सुद्धा चक्रीय आहे. हा पण चक्रीय चौकोन आहे आणि चक्रीय चौकोनाचा गुणधर्म आपल्याला माहिती आहे की चक्रीय चौकोनाचा जो बाह्यकोन असतो हा त्याच्या लगतच्या कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. म्हणजे हा चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन, याचा हा लगतचा कोन आणि त्याचा सम्मुख कोन हे दोन सारखे असतात. म्हणजे आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की अँगल Q किंवा कोन Q एकरूप कोन D. म्हणजे बघा कोन A आणि कोन D कोन Q यांची बेरीज 180 कारण चक्रीय चौकोन आहे सम्मुख कोन. दुसरी संकल्पना. तिसरी संकल्पना चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन हा त्याच्या लगतच्या कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. हे दोन सारखे. मग ही जी Q ची किंमत आहे ही किंमत इथे घाला इक्वेशन समीकरण 1 मध्ये. म्हणजे काय होईल? A अधिक Q बद्दल आपण कोणता कोन घालतोय? B 180. ही जी किंमत आहे Q आणि D इथे जर आपण घातली तर काय मिळेल आपल्याला? कोन A अधिक कोन D 180. याचा अर्थ चौकोन ABCD. आता पूर्ण चौकोनाचा विचार करायचा कारण आपल्याला या दोन रेषा समांतर दाखवायच्या आहेत. पूर्ण चौकोनाचा विचार करा. त्यामध्ये ह्या दोघांची बेरीज 180 आली. याचा अर्थ हे दोन आंतरकोन पूरक झाले आणि जेव्हा आंतरकोन पूरक असतात तेव्हा रेषा समांतर असतात. अशा प्रकारे AB समांतर DC आपल्याला दाखवता येईल. गणित जरी 4 मार्काचा असेल आणि 2-3 संकल्पनांचा आपण वापर केलेला असेल या ठिकाणी तरी अवघड नाहीये. म्हणजे प्रत्येक वेळेस 4 मार्काचं जवळ असतं का? नाही. त्यामध्ये आता इथे आपण फार तर 4 स्टेप्स करू. आपल्याला असं दाखवलं चक्रीय चौकोन पूरक हा आहे. चक्रीय चौकोनाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म वापरला आपण. आंतरकोनाची कसोटी वापरली आपण या ठिकाणी. मग 4 संकल्पनांवर आधारित आपण 4 मुद्दे या ठिकाणी लिहू शकतो. त्यामुळे नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेस 4 मार्काचा प्रश्न हा मोठाच असला पाहिजे, अजिबात अपेक्षित नाहीये. किमान 4 स्टेप्स आपण या ठिकाणी लिहू शकतो. काही प्रश्नामध्ये जास्त स्टेप्स होतील परंतु अशा मूलभूत संकल्पनांवर आधारित हा प्रश्न असतो. दुसरा प्रश्न मला आता हे सर्कलचं झालं म्हणजे वर्तुळ प्रकरणाचं झालं. पुढे आपण जर तुम्हाला असं सांगितलं की एक 3.2 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. 3.2 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. या वर्तुळामध्ये 6.6 लांबीची जीवा काढा आणि जीवेच्या टोकाशी 2 स्पर्शिका काढा. बघा प्रश्न कसा आहे की 3.2 सेंटीमीटर त्रिज्येचे एक वर्तुळ काढा.
ह्या वर्तुळामध्ये 6.6 सेंटीमीटर लांबीची एक जीवा काढा आणि जीवेच्या टोकाशी वर्तुळाला स्पर्शिका काढा. आता या ठिकाणी बऱ्याचदा मुलांना ही जीवा काढताच येत नाही. 6.6 लांबी जीवा काढायची कशी, परंतु तुम्ही जर नीट विचार केला तर ज्या वर्तुळाची त्रिज्या 3.3 घेतली आपण, ज्या वर्तुळाची त्रिज्या 3.3 आहे त्याच्यामध्ये 6.6 लांबीची जीवा, याचा अर्थ या दोघांचा आपण जर रिलेशन बघितलं, दोघांचा मध्ये संबंध बघितला तर हे अंतराच्या दुप्पट आहे. आणि आपल्याला माहिती आहे की वर्तुळामध्ये जो व्यास असतो तो त्रिज्या दुप्पट असतो आणि व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. तर आपल्याला जर असं सांगितलं की 3.3 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा, त्यामध्ये 6.6 सेंटीमीटर लांबीची जीवा काढा, याचा अर्थ आपल्याला काय काढायचंय, व्यास काढायचा आहे. कारण हे अंतर याच्या एक्झॅक्टली डबल आहे, याच्या बरोबर दुप्पट आहे, म्हणजे हा पूर्ण व्यास होईल. आणि व्यासाच्या टोकाशी जर आपल्याला स्पर्शिका काढायच्या असेल तर आपण या ठिकाणी दोन्ही बाजूला हे वाढवतो आणि मग हे दोन्ही बिंदू वर्तुळावर आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की जर बिंदू वर्तुळावर असेल तर स्पर्शिका कशा प्रकारे काढायची आपल्याला माहिती आहे की आपण दोन्हीकडे कंस करतो आणि अशा प्रकारे स्पर्शिका काढतो आपण मोर दॅन हाफ घेऊन, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण घेतो आणि दोन्हीकडे आपण स्पर्शिका काढतो. या ठिकाणी पण 90चं साइन देणं अपेक्षित आहे. तर अशा प्रकारचे थोड्या संकल्पनावर आधारित हे 4 मार्काचे प्रश्न असू शकतात. त्यानंतर भौमितिक रचनेवर आणखी एखादा प्रश्न असा येऊ शकतो किंवा तुम्हाला माहितच आहे, 2 त्रिकोण तुम्हाला दिलेले असतील, त्रिकोण AMT समरूप त्रिकोण AHE, आणि मग या त्रिकोण AMT चं तुम्हाला सगळे डायमेन्शन्स दिलेले असतील. म्हणजे हा त्रिकोण AMT च्या 3 बाजूची लांबी दिली असेल किंवा 2 बाजू आणि एक कोन दिलेला असेल. आता या ठिकाणी खरं तर ह्या 2 याच्यामध्ये तुम्हाला A हा बिंदू कॉमन दिसेल, दोन्हीकडे A हा बिंदू आहे, त्यामुळे याची एकच आकृती फक्त येणार आहे. एक लक्षात ठेवा मुलांनो, भौमितिक रचनेच्या अगदी 2 मार्कापासून ज्या आकृत्या आपण काढतो सगळ्यांना रफ आकृती काढणं आवश्यक आहे. 2 मार्काचा प्रश्न असू दे, 3 मार्क असू दे किंवा 4 मार्काचा प्रश्न असू दे, रफ आकृती ही अतिशय आवश्यक आहे. कदाचित त्यामध्ये 1 मार्क जाऊ शकेल. तर मग हे आपल्याला कळायला हवं की 2 त्रिकोणामध्ये हा जो शिरोबिंदू आहे A हा दोन्हीमध्ये समान आहे. तर मग या ठिकाणी 2 आकृत्या काढण्याची गरज नाही, या ठिकाणी एकच आकृती येणार आहे. मग त्यामध्ये तुम्हाला असं दिलं असेल AM/AH 5/7, म्हणजे AM भागिले AH बरोबर 5/7. मग याच्यावर आपल्याला कळायला हवं की हा त्रिकोण मोठा की हा, ज्याचा AM ही बाजू, ज्या त्रिकोणाची AM बाजू आहे तो त्रिकोण मोठा असेल की त्रिकोण AH मोठा असेल. याच्यावरून कळतं की हा जो AH त्रिकोण आहे हा मोठा असणार आहे. हा त्रिकोण आतमध्ये येईल, हा त्रिकोण त्याच्या बाहेर येईल. दोघांमध्ये A, M आणि H हे एकरेषीय बिंदू असतील. म्हणजे आकृत्या काढताना हा पण विचार करायचा आहे कोणते बिंदू एकरेषीय असतील. नसेल तर मग आपण हे जे आपल्याला दोघांमधला संबंध दिलाय, 2 त्रिकोण समरूप दिले, त्यानुसार आपण त्यांच्या बाजू प्रमाणात मांडू शकतो आणि त्यावरून पण आपण दाखवू शकतो की कोणते 3 बिंदू एकरेषीय आहेत. तर एक लक्षात ठेवा, ज्या दोघांमध्ये एक बिंदू सामायिक असतो, एकच आकृती. आणि जर 2 तुम्हाला वेगळा दिला असेल, त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण RST, आणि मग तुम्हाला ह्याच्या सगळ्या बाजूंची लांबी दिली असेल किंवा 2 बाजूंची लांबी आणि एक कोन दिलेला असेल, त्याच्यावरून ह्याच्या साइड्स काढायच्या, ह्याच्या बाजू काढायच्या. आणि आपल्याला माहिती आपण कशा काढतो, जेव्हा 2 त्रिकोण समोर असतात त्यांच्या बाजू प्रमाणात असतात त्यानुसार आपण याच्या बाजू काढतो. यामध्ये सुद्धा आपल्याला रफ आकृती 2 आणि 2 फेअर आकृत्या, बरेच तुम्हाला दिलेलं असतं की दोन्ही आकृत्या काढा, त्या आकृत्या काढायच्या. पण कॅल्क्युलेशन्स म्हणजे आपण जे सोडवतो गणित ते मात्र नीट काळजीपूर्वक करा, कारण कधी कधी थोडंसं त्यामध्ये चूक होण्याची शक्यता असते. म्हणजे या ठिकाणी काय येणार, रफ आकृती. रफ आकृती विश्लेषण येईल, ज्याला आपण अनालिसिस म्हणतो इंग्लिशमध्ये, विश्लेषण येईल आणि नंतर या 2 फेअर आकृत्या येतील. शक्यतो फेअर आकृत्या एकाच लेव्हलला आणि 2 फेअर आकृत्या एकाच लेव्हलला, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला 4 मार्काला येऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला निर्देशक भूमिती ह्या प्रकारात थोडं जास्त लक्ष द्यावं लागेल. 4 मार्कामध्ये निर्देशक भूमिती असेल, वर्तुळ असेल किंवा समरूपता असेल, ह्यापैकीच एक गणित येण्याची शक्यता जास्त आहे. शक्यतो भौमितिक रचनेला 4 मार्काचं कमी विचारतात, कारण हे प्रश्न कधी कधी 3 मार्काला सुद्धा विचारले गेलेले आहेत. 4 मार्काला खरं तर आवश्यक असतात, पण आता हा प्रश्न 4 मार्काचा आहे प्रश्न खरं तर, पण तो विचारला जाऊ शकतो 3 मार्काला. त्यामुळं ज्या प्रकरणाला जास्त वेटेज आहे तेच प्रकरण साधारणतः पहिलं मी तुम्हाला सांगितलं, दुसरं सांगितलं वर्तुळ सांगितलं आणि निर्देशक भूमिती हे प्रकरण जर तुम्हाला 4 मार्काच्या प्रश्नाची जर तयारी करायची असेल तर जास्त त्यातल्या त्यात आपल्याला निर्देशक भूमिती याचा जो प्रश्नसंच आहे शेवटचा त्याचा उपयोग जास्त होऊ शकतो. तर त्यामध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की तुम्हाला 2 बिंदू दिलेले असतील A आणि B आणि याचे समान 5 भागामध्ये वर्गीकरण करणारे जे रेषाखंड जे बिंदू आहेत PQRS 4 समान किंवा 5 समान भागामध्ये त्याचं जर विभाजन होत असेल
तर त्या बिंदूच्या निर्देशक काढा, तोही प्रश्न तुम्हाला 4 मार्काला येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला शेवटचा जो प्रश्न आहे तो 3 मार्काचा प्रश्न. त्यामध्ये एक प्रश्न सोपा असतो आणि एक प्रश्न अवघड असतो. जो प्रश्न सोपा असतो त्यामध्ये साधारणतः त्रिकोणमिती ह्या प्रकारावर आधारित काही प्रश्न येऊ शकतील. आता हाच मला एखादा प्रश्न 3 मार्काला तुम्हाला येतो. असा एक प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्हाला त्यासाठी विचारला जाऊ शकतो. मग यामध्ये आपल्याला कळायला हवं की आपल्या ज्या सगळ्या नित्य समानता आहेत त्या नित्य समानता कशामध्ये आहेत? वर्गामध्ये आहेत. त्यामुळे जेव्हा आपण याची डावी बाजू पण सॉल्व्ह करतो त्यामुळे ह्या दोघांनाही मांडताना स्क्वेअर मध्ये मांडा, म्हणजे वर्गाचा घन करा. घनाचा वर्ग करायचा नाही, इथे घन आणि इथे वर्ग नको, वर्गाचा घन करा. कारण आपल्या जे नित्य समानता आहेत त्या सर्व वर्गांमध्ये आहेत. आणि मग तुम्ही याचा फॉर्म्युला वापरू शकता. इथे आपल्याला याची जी उजवी बाजू आहे ती बाजू बघून आपल्याला ठरवायचं कोणता फॉर्म्युला वापरायचा. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की a³ - b³ = a - b³ + 3ab a - b. a चा घन वजा b चा घन बरोबर a वजा b कंसाचा घन अधिक 3ab. इथे सुद्धा तुम्ही वापरलं तर तुमचं उत्तर फार तर 3 ते 4 स्टेप्स मध्ये येऊ शकेल. कारण दुसरा पण फॉर्म्युला आहे a घन आणि b घनाचा, तो न वापरता हा पर्पजली वापरायचा. यासाठी मुलांना सराव हवा. त्रिकोणमितीमध्ये तुम्हाला फक्त एकच उदाहरण संग्रह आहे. त्याचा आपण जर व्यवस्थितपणे जर आपण सराव केला तर खरं तर खूप सराव झाला की आपोआप गणिताचे उत्तर म्हणजे त्रिकोणमिती प्रकरणाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा तुम्हाला गणित दिल्यानंतर एखादं तुम्हाला गणित दिलेलं आहे तर गणित दिल्यानंतर ते कशा प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे याचं पूर्ण प्लॅनिंग आपल्या मनात तयार असायला हवं, तेव्हा तुमचा अभ्यास झाला. त्या दृष्टीने त्रिकोणमिती प्रकरण खूप महत्वाचं आहे. काही मुलं कंटाळा करतात कारण सूत्रपाठ नसतात. सूत्रपाठ करून जर अशा प्रकारे आपण गणित सॉल्व्ह केली, कारण 11-12 त्रिकोणमिती आहे त्यापासून सुटका नाही. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्हली विचार करा. थोडं आपण जर सूत्रांवर जर लक्ष दिलं तर अवघड नाहीये. तर अशा प्रकारचे गणित आपण सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर 3 मार्कासाठी हॉट्स लेवलचा प्रश्न बघा. असा पण येऊ शकतो की जर साइन थिटा अधिक साइन वर्ग थिटा बरोबर 1 तर कॉस चा घातांक 4 अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 दाखवा. हा प्रश्न तुम्हाला हॉट साठी येऊ शकतो त्रिकोणमिती प्रकरणावर आधारित. मग इथे कशा प्रकारे करणार आपण तर जे आपल्याला काय दिलंय बघा, साइन थिटा अधिक साइन वर्ग थिटा बरोबर 1 हे आपल्याला दिलेले आहे. मग याच्यावरून आपल्याला माहिती की ज्या सगळ्या आपल्या नित्य समानता असतात त्या वर्गामध्ये असतात. ऑब्विसली हे उजवीकडे ट्रान्सफर करायचं. मग काय साइन थिटा बरोबर 1 हा या साइड उजव्या साइडला शिफ्ट आपण ट्रान्सफर केलं की याचं चिन्ह बदलेल. 1 वजा साइन वर्ग थिटा. आणि आपल्याला नित्य समानता माहित आहे की 1 वजा साइन वर्ग थिटा म्हणजे कॉस वर्ग थिटा. याचा आपण जर वर्ग केला तर काय होईल, याचा पण वर्ग होईल आणि तुम्हाला हे मिळेल. बरं, कशा प्रकारे आपण केलो, साइन थिटा अधिक साइन वर्ग थिटा बरोबर 1 आपण याला ट्रान्सफर केलं तो मायनस झाला. आणि आपल्याला नित्य समानता माहिती आहे की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. त्यानुसार 1 वजा साइन वर्ग थिटा काय येतं, कॉस वर्ग थिटा. ही साइनची किंमत झाली, याच्यावर मी साइन स्क्वेअर काढला हे मिळालं. आणि आपल्याला तर माहिती आहे कोणता फॉर्म्युला, कोणतं सूत्र माहिती आहे आपल्याला की साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. साइन वर्ग थिटाची मी किंमत काढली ती किंमत घाला म्हणजे काय येईल, कॉस चा घातांक 4 थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. हे तुम्हाला तेच सांगितलं की प्रत्येक गणित अवघड नसतं. गणिताकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा फक्त जर सकारात्मक असेल तर कोणते जाते ते काय आवडेल मला सांगा. पण थोडा विचार करायचा की ते मी साइन का ट्रान्सफर केला नाही, साइन वर्गच का केला, कारण मला माहिती आहे 1 म्हणजे 1 वजा साइन वर्ग थिटा कॉस वर्ग होतो. कारण जे आपण सगळ्या नित्य समानता सगळ्या वर्गांमध्ये आहे तो विचार करायचा आणि सोडवायचा. तेवढा प्रश्न क्रमांक 5 जो आहे त्यामध्ये एक गणित सोपं असणार आहे आणि एक थोडंसं किंचित संकल्पनावर आधारित गणित असतं, अवघड नसतं. थोडासा विचार जर केला तर हे आपल्याला मार्क आपल्याला पूर्ण मार्क मिळू शकतात. याच्यामध्ये निर्देशाभिमुखता आपण जर विचार जर केला तर 3 मार्कासाठी थोडा हॉट लेवलचा प्रश्न कोणता येऊ शकेल. तुम्हाला 3 बिंदू दिलेले असतील आणि ह्या 3 बिंदूवर तयार होणारा त्रिकोण किंवा त्रिकोण तयार होऊ शकेल का,
आणि तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल हा प्रश्न तुम्हाला ना निरीक्षक प्रश्न येऊ शकतो. किंवा आपण जर दुसऱ्या प्रकरणाचा विचार केला, पायथागोरसचे प्रमेय, त्यात तुम्हाला ए बी याच्यामध्ये ए ग्रेटर दॅन बी असं रिलेशन दिलेलं असेल आणि त्यानंतर मग ए वर्ग अधिक बी वर्ग, ए वर्ग वजा बी वर्ग आणि 2ab या संख्या पायथागोरसचे त्रिकोण तयार करतात का? तुम्हाला दोन वास्तव संख्या दिल्या, यामध्ये रिलेशन काय की ए बी पेक्षा मोठा आहे आणि मग याच्यावरनं ए वर्ग अधिक बी वर्ग, ए वर्ग वजा बी वर्ग आणि ह्या संख्या पायथागोरसचे त्रिकोण तयार करतात का? आता पायथागोरसचे त्रिकोण तयार करताना बेसिक संकल्पना आपण कोणती वापरतो की सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग. आता इथे आपल्याला सहज कळतं की बघा ए वर्ग बी वर्ग, इथे प्लस आहे इथे मायनस आहे आणि ते गुणाकार आहे, त्यामुळे ऑब्विसली हा मोठा असेल, याचा वर्ग करा, त्याला 1 नंबर नाव द्या, त्या दोघांच्या वर्गाची बेरीज करा, त्याला 2 नंबर नाव द्या. जर सारखे असेल तर पायथागोरसचे त्रिकोण आहे. यामध्ये पुढे चालून असा एक प्रश्न विचारतात ए आणि बी च्या कोणत्याही किमती तुम्ही स्वतः सुचवा जेणेकरून पायथागोरस त्रिकोण तयार होईल. तर अशा प्रकारचे प्रश्न हॉट्स लेवलचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रत्येक प्रश्न अवघड नसतो, आपला दृष्टिकोन थोडा सकारात्मक हवा. आपण जर मूलभूत संकल्पना जर आपल्या चांगल्या असतील तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवणं मुलांना अवघड नाही. आता हे आतापर्यंत आपण काय बघितलं की सुरुवातीपासून की साधारणतः प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघितलं, त्यानंतर 1 मार्कासाठी येणारे प्रश्न बघितले, 2 मार्कासाठी येणारे प्रश्न बघितले, हे सगळं आपण डिस्कस केलं. 3 मार्कासाठी कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, 4 मार्कासाठी हॉट्स प्रश्न कसे येतात किंवा 3 मार्काचे हॉट्स प्रश्न कसे येतात. त्यानंतर हा सगळा अभ्यास झाल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे वेळेचं नियोजन. एक लक्षात घ्या, वेळेचं नियोजन असल्याशिवाय आपल्याला वेळेत पेपर पूर्ण करता येणार नाही. तुम्ही खरं तर नशिबवान आहात, यावर्षी मला 15 मिनिट जास्त दिलेले बोर्डाने. मग त्या 15 मिनिटाचं युटिलायझेशन किंवा त्याचं आपल्याला कशा प्रकारे भांडवल करता येईल हे आपल्याला कळायला हवं. तर आयडियली 60 मार्काचा पेपर तुमचा होऊ शकतो वेळेत, 40 मार्क कंपल्सरी होतोच, तो पेपर होतोच. परंतु अभ्यास जर झाला असेल तर त्यानंतर 1.5 तासामध्ये, आता गेल्या अनेक वर्ष शिकवतो, अनेक 99-100 मार्क्स देणारे विद्यार्थी आपल्या क्लासला आहेत. त्यामुळे मी खात्रीने सांगू शकतो की ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास झाला त्याचा 60 मार्काचा पेपर हा 1.5 तासामध्ये पूर्ण होऊ शकतो. आपण तसं नियोजन पण करू शकतो. आता यावर्षी मला 15 मिनिट जास्त आहे, त्यामुळे आपण जर वेळेचं नियोजन जर बघितलं तर जो प्रश्न क्रमांक 1 आहे, 2 आणि 3, 8, 12 आणि 9 एकूण 29 मार्क या प्रश्नाला आहेत. हे तुमचे साधारणतः 70 मिनिटात घेऊन व्हायला पाहिजे, साधारणतः जवळपास 1.25 तास. पहिले 3 प्रश्न साधारणतः 2.25-3 तासामध्ये लिहून व्हायला हवेत. आता जो प्रश्न क्रमांक 4 असतो, जो लेंदी असतो, प्रश्न क्रमांक 4, त्यासाठी आपण इथे 20 मिनिट ठेवूया. आणि हा जो प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक 5, याला कदाचित हॉट्सच्या लेवलचं जर गणित थोडंसं अवघड आलं तर आपण त्याला 10 मिनिट देऊया. असं साधारणतः एकूण 100 मिनिटामध्ये आपला पेपर व्हायला हवा. 1.5 तासापेक्षा थोडा जास्त करावे, 10 मिनिटं. त्यानंतर आपल्याला किती वेळ मिळणार आहे, तर एकूण 35 मिनिट आपल्याकडे शिल्लक आहे. कारण 2 तासाचा पेपर म्हणजे 120 मिनिट आणि 15 मिनिट तुम्हाला जास्त दिले म्हणजे एकूण 135 मिनिटाचा पेपर आहे, वेळ आहे तुमच्याकडे. साधारणतः आपण जर सरासरी विचार केला तर एका मार्गासाठी 3 मिनिट वेळ आपल्याकडे असतो. परंतु आता इथे मी लमसम तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रश्न क्रमांक 3 तुमचा स्पीड वेगळा असू शकतो. प्रत्येकाला 70 मिनिट असं नाही, काहीचे 65 पण होतील, काहीचे 75 पण होतील. पण साधारणतः सर्वसाधारणपणे आपण विचार जर केला तर पहिले 3 प्रश्न 70 मिनिटामध्ये व्हायला हवे. याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 2चा एक ऑप्शन जास्त सोडवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 ने 20 मिनिट दिले, 4 मार्काचा प्रश्न असतो, मोठा असतो, 10-10 मिनिट प्रत्येक प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 5 ला 10 एकूण 100. नंतर उरलेले बघा आपल्याकडे 35 मिनिट आहेत. या 35 मिनिटामध्ये उरलेल्या 10 मिनिटामध्ये आपण काय करूया, तर आपण जे काय दिलेलं आहे त्यामध्ये आपण प्रश्न क्रमांक नीट लिहिला का. कारण बरेचदा कसं होतं, प्रश्न क्रमांक वेगळा असतो, आपण वेगळाच लिहितो, त्यामुळे तो प्रश्न चुकतो. कारण प्रश्न क्रमांक 3 आहे, प्रश्न क्रमांक 3 मधला ब आहे, त्यातून तुम्ही दुसरा प्रश्न सोडवताय, तुम्ही इथे लिहिताना 3 दिलंय. क्वेश्चन बी तुम्ही लिहिताना 3 दिलंय, ऍक्च्युअली तुम्ही प्रश्न क्रमांक 2 सोडवता, चालणार नाही. अशा चुका होऊ शकतात. सगळ्यात म्हणजे बरेच मुलं असं होतं बरेचदा पेपर चेक करताना की मुलं प्रश्न क्रमांक सुद्धा नीट लिहित नाही. खरं तर आपण नियम काय, नवीन प्रश्न नवीन पानावर, त्यामुळे आपल्याला सप्लिमेंट आपल्याला भरपूर मिळतात. प्रेझेंटेशन या विषयावर आपण पुढे बोलणारच आहोत. तर क्वेश्चन क्रमांक जो आहे 3, तो जो प्रश्न आहे तो लिहा. थोडक्यात काय, आपण उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक नीट लिहिला की नाही, त्यानंतर आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये काय विचारलंय, जे विचारलं ते आपण लिहिले का की आपण दुसरंच काहीतरी लिहिलंय हे कन्फर्म करा.
तुम्हाला प्रश्नपत्रिका 10 मिनिट अगोदर मिळते, त्यामुळे तुम्ही बऱ्याचदा ती प्रश्नपत्रिका नीट वाचून जी किंमत आपल्याला काढायची आहे त्या तुम्ही खरं त्याला अंडरलाईन करून ठेवा, म्हणजे वेळेवर गडबड होत नाही. म्हणजे मी तुम्हाला अगोदर पहिलं काय सांगितलं, प्रश्न क्रमांक नीट लिहिला की नाही बघून घ्या. प्रश्न क्रमांक उपप्रश्न असेल, त्यानंतर आपण गणित सोडवताना आपल्या कॅल्क्युलेशन्स बरोबर आहेत का ते पण सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आपण 9 चूक कधी 27 करतो, 9 चूक 36 होतात, आपण 27 करतो कधी कधी. अशा चुका आणि होऊ शकतात, शेवटी मनुष्य आहे, टू आर इज ह्युमन, चुका होणारच. परंतु आपण 10 मिनिट त्यानंतर कशाला दिलेले ती आपण प्रश्न क्रमांक नीट लिहिले की नाही, ज्या चुका आपल्याला गणित सोडताना ज्या कधी कॅल्क्युलेशन्स करताना ज्या चुका होतात त्याही नीट सगळं बघून घ्यायचं, आणि त्याकरता आपण 10 मिनिट दिलेले आहेत. त्यानंतर उर्वरित 15 मिनिट आहेत. 15 मिनिट कशाला की ऑप्शन्स. जर तुमचं हे सगळं झालं असेल तर 15 मिनिटांमध्ये प्रश्न क्रमांक 2, 3 आणि 4 त्याचे किमान एक गणित तरी जास्त करा, तर तुम्हाला मिळेल याच्यामध्ये 15 मिनिट. आणि शेवटचे 10 मिनिट जे आहे मग ते सप्लिमेंट तुम्ही बांधण्यामध्ये, थोडं तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं असेल, प्रश्नाचं शेवटचं उत्तर आहे त्याला बॉक्स करायचं असेल, हे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 100 मिनिटामध्ये हे सर्व आपलं व्हायला पाहिजे. नंतर उरलेले जे 35 मिनिट, 10 मिनिट आपल्याला बोर्डाने जास्त, 15 मिनिट जास्त दिले बोर्डाने, त्याचं युटिलायझेशन आपण केलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळेचं नियोजन आता आपण बघितलं कशा प्रकारे आपल्याला दिलेल्या वेळेत आपला पेपर अतिशय सुंदररित्या सोडवायचा आहे, ज्यामध्ये चुका अजिबातच नसतील. आपण मुद्दाम 10 मिनिट त्याकरता दिलेले आहेत की आपण जे काय सोडलेलं आहे आपल्या याच्यामध्ये त्यामध्ये प्रश्न क्रमांक नीट लिहिलेले आहेत. आपण जे कॅल्क्युलेशन्स केले, जे गणितं सोडवली, त्यामध्ये गुणाकार, भागाकार, बेरीज आपण सगळं व्यवस्थित केलेलं आहे. कधी कधी असं होतं की आपण जे नियोजन दिलेलं आहे प्रत्येक वेळेस त्यामध्ये अगदी नेक टू नेक असं होईल असं नाहीये, थोडं कमी जास्त होऊ शकतं. परंतु आपला हेतू हाच आहे की तुमचा पेपर दिलेल्या वेळेत पूर्ण व्हावा. त्यानंतर थोडासा वेळ मिळाला असेल आपल्याला, काही जर तुम्हाला डाऊट असेल तर ऑप्शन्स पूर्ण व्हावे, आणि आपण जे काय लिहिलेलं आहे ते अचूक असावं, हाच त्यामागचा हेतू असा असतो. पुढचा जो भाग महत्त्वाचा आहे मुलांनो, तो आहे प्रेझेंटेशनचा. भूमितीच्या पेपरमध्ये प्रेझेंटेशनला अतिशय महत्त्व आहे. कारण आपण जर आपला थोडक्यात जर असं म्हटलं की आपला जो पेपर आहे, आपला फोटो त्या ठिकाणी नसतो, आपला जो पेपर आहे, आपला पेपर बोलला पाहिजे, आपलं लिखाण एवढं सुंदर असावं, आपलं प्रेझेंटेशन एवढं सुंदर असावं की आपला पेपर बोलला पाहिजे असं आपण म्हणू शकू. तर तुझं जे पान असतं उत्तरपत्रिकेचं अशा प्रकारे त्याच्यामध्ये स्ट्रक्चर तुम्हाला दिलेलं असेल, त्यामध्ये आपल्याला काय करायचं, या बाजूला एक मार्जिन घ्या डाव्या साईडला, आणि साधारणतः उजव्या साईडला एक मार्जिन घ्या, त्या साईडला 2 मार्जिन घ्या, आणि इथे साधारणतः काही थोडंसं एक अंतर सोडून येते. हे कशासाठी की आपण जे इथे स्टेप्स लिहिणार आहोत त्याला कारणं असतात आहेत. कारण बीजगणितामध्ये फारसे कारणं नसतात, भूमितीमध्ये मात्र जवळपास जे काय आपण प्रमेय वापरतो किंवा जे काय आपण त्या ठिकाणी संकल्पना वापरतो त्याला कारण असतं. त्या कारणासाठी जागा सोडा, जेणेकरून दिसायला छान दिसेल. आणि प्रत्येक 2 पायऱ्यांमध्ये 2 स्टेप्समध्ये एक मोठी लाईन सोडा, त्यामुळे जे काय आपण लिहितो असे सुटसुटीत दिसतं, वाचायला बरं पडतं. उदाहरणार्थ समजा असं आहे की क्वेश्चन 3A मधलं मी पहिलं सॉल्व्ह करतो, आणि मग तुम्ही असं लिहित आहे, याची तर कारण देत आहे, दिसायला छान दिसतं. उर्वरित संख्येवर आम्हाला काही मर्यादा नाहीये, त्यामुळे तुम्ही शक्यतो 2 स्टेप्समध्ये एक लाईन सोडा, दिसायला ते खूप सुंदर दिसणार आहे. आणि अशा प्रकारे प्रेझेंटेशन करा. कारण तुमचा जो पहिला प्रश्न असतो, पहिला प्रश्न बघूनच अंदाज येतो एक्झामिनरला की पेपर कोणत्या पद्धतीचा आहे. जर तुम्हाला 20 पैकी 20 गुण पडले पहिल्या 2 प्रश्नामध्ये तर ते एक अंदाज घेऊन जातो. आणि पुढच्या याच्यामध्ये जर आपण थेरम जर प्रमेय जर लिहिणार असू, प्रमेय लिहिताना यामध्येच काय काळजी घ्यायची आपल्याला, प्रमेय लिहिताना या बाजूला आकृती काढा. म्हणजे आपण असं जर पार्टिशन केलं तर इथे तुमची आकृती येईल, आणि मग इथे तुम्हाला गिव्हन म्हणजे पक्ष, साध्य, सिद्धता, इथे आकृती प्रत्येक प्रमेयाला आकृती महत्वाची. आकृती नसेल तर मार्क्स मिळणार नाही, कारण आकृती असल्याशिवाय आपण लिहू शकत नाही. आकृती महत्वाची. इथे विधाने, या बाजूला खाली विधाने, आणि इथे कारणे, आणि मग मुद्दे खाली मध्ये एक लई सोडा. अशा प्रकारे जर आपण लिहिलं तर तो पेपर एक दिसायला चांगला दिसतो पेपर मुलांना. त्यानंतर शेवटी मला एवढंच म्हणायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांनी अचूक, ज्यांना
आत्ता या सराव परीक्षा बऱ्याच शाळांमध्ये झालेल्या आहेत. तर त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना कदाचित 40पैकी 36, 37, 38 असे गुण असतील. त्यांनी आउट ऑफ मार्क मिळण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त आता 10 दिवसांमध्ये किमान भूमितीच्या 3 प्रश्नपत्रिका तरी सोडून बघा. प्रश्नपत्रिका एकदम एका दिवशी ती सोडवायची नाही. एक प्रश्नपत्रिका सोडवायची, ती आपल्या शिक्षकाकडून चेक करून घ्या. त्यामध्ये त्यांनी ज्या सूचना दिल्या असतील, ज्या आपल्या चुका झाल्या असतील त्या रिपीट नको व्हायला, जेणेकरून इम्प्रूव्हमेंट होत जाईल. आणि 3 म्हणजे आत्तापर्यंत तुमचे कदाचित 2-3 पेपर अगोदर झालेले असतील. इथपासून पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतोय की 3 प्रश्नपत्रिका भूमितीच्या सोडवा, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की प्रश्न कशा प्रकारचे असतात, प्रश्नांचं सिलेक्शन कसं करावं. कारण सिलेक्शन खूप महत्त्वाचं आहे. जो प्रश्न कमी वेळेत होईल, ज्या प्रश्नाबद्दल आपल्याला आत्मविश्वास आहे, असाच प्रश्न निवडा. कारण वेळ फार महत्त्वाची आहे आणि अचूकता महत्त्वाची आहे. त्यामुळं प्रश्न निवडून सुद्धा जरी 2 विद्यार्थ्यांची तयारी सारखी असेल, तरी जर प्रश्नांची निवड वेगवेगळे असेल तर मुलांचे मार्क्स वेगळे असू शकतात. त्यामुळे प्रश्नपत्रिका सराव हा फार महत्त्वाचा. ज्यांना खूप भीती वाटते त्यांनी फक्त 20 मार्कावरती फोकस करा. घाबरण्याचं कारण नाही आहे. कारण 20 मार्क जर आपल्याला मिळाले, पहिले 20 मार्क, तर नंतर कदाचित भूमिती रचना आहे किंवा निर्देशक भूमितीमधले काही सोपी गणित आहेत किंवा पायथागोरसचं त्यामध्ये काही सोपी गणित आहेत, त्यात तुम्हाला 7 ते 8 मार्क्स तुमचे आरामात वाढतील. त्यामुळे अगदीच काही नाही म्हटल्याच्या अगदी खूपच आत्मविश्वास कमी झाला, आता मी पास होणारच नाही अशी भीती न बाळगता तुम्ही या 10 दिवसामध्ये जेवढा की आपल्याकडे नवनीतच्या प्रशासनाच्या असेल किंवा अनेक प्रकाशनं आपल्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत, त्यामध्ये फक्त पहिले 2 प्रश्नांची तुम्ही जर तयारी केली तर मुलांना तुम्ही चांगल्या मार्काने पास व्हाल. किमान 25-25 मार्क तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये मिळतील आणि इंटरनल मार्क जर तुम्ही कधी फर्स्ट क्लास तुम्हाला मार्क्स मिळू शकतील. त्यामुळे घाबरण्याचं अजिबातच कारण नाही आहे. तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला भूमितीची या उरलेल्या दिवसात तयारी करायची आहे. या ठिकाणी MPC न्यूज शिक्षण संवाद ह्या व्यासपीठावर मला आज आपण बोलवलं आणि विद्यार्थ्यांची चर्चा मला करता आली, त्याबद्दल मी सगळ्यांचे विशेष धन्यवाद देतो. जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर मी तुम्हाला माझा नंबर आणि ईमेल ॲड्रेस देतोय. तुम्हाला कधी संपर्क करा. माझा नंबर आणि माझा ईमेल ॲड्रेस मला पाठवलेला आहे. काही तुम्हाला अडचण असेल तर खरोखर नक्की संपर्क करा. नक्की मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. परत तुम्हाला एकदा सर्वांना 10वीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.